बरं ठीक आहे हो 3500 रुपयाने घेतलं समजा तुम्ही सरपंचाच्या वावरानं आपलं लाईने पाटलाचं बरं ते गंजी लावणं ते सर आलं का त्याच्यात मग कसं काय फक्त का सोंगणंच आहे फक्त हो ते सगळं सोंगणं गंजी लावणं सगळं निरेपिरे करणं हो बस शेवटपर्यंत तेवढं काढून देणे झालं आता ते बरोबर 3500 पक्क झालं आमचं बरं ठीक आहे सांगतो मग मी शिवलाल यायले हो बरं हा ठीक आहे ठेवतो मग फोन कंदील बुडा कोण मदत करते म्हणा काय ते शिवलालचं सौदा आणि ते शांतारामचं यायले काय करावं लागते ते काय भाव काय डाव काय झालं का मग ते 3500 आणि तेही देऊ राहिला का मग बाबा आता काही आमच्याहून पाहून आता 3500 रुपये म्हणते ती त्याली बी आता काय होते काय नाही त्याचं मजूर आलं का मग तिकडे ते कोणत्या गावात होईल नाही अजून तरी आला नाही म्हणा समजतेस ना आलं की समजते ते आवाज कलय होतेच तेवढा जाऊ द्या ना आणू द्या बाबा काय करावं लागते आपल्याला काय करावं लागते जे ज्याचा हिस्सा असेल त्याला भेटत नाही का चला येतो झुंबर नाही दिसला रे म्हणलं मनोज भाऊ कुठे गेले म्हणलं झुंबर राव आमचे काय सांगा आता सांगता येत नाही ना कोजागिरीचे पैसे जमा करायला गेला कंदील बुडा वावरात आहे तिकडे ते बसला घरी अरे काही नाही झुंबर भाऊ येऊन राहिले घरून मॅच पाठवलं ते हो येते थोड्या वेळानं बहुतेक तळवं गिळवं हे ते आता कसं जमा कर म्हणलं त्याला घरचे घेऊन ये म्हणलं बरं ठीक आहे मग ते लवकर चढवं डाले हे ते सगळं आणून घेऊन ठेवा म्हणला मग कसं मशीन आली की मग हे कारण हे ते नाही सुतया बारदाना सगळं घेऊन द्या ते हो ना आता आणाच लागन ना ते पोती पाहा लागन दुकानातले काय रिकामी झालेली आहे त्या चालेल मग झबरू आता करा मग सुरुवात तुम्ही आम्ही येतो घरून थोड्या वेळानं कट्टे गिट्टे हे ते सगळं ओके करून ना हो ठीक आहे मग या मग तुम्ही हो आम्ही पाहतो आता बायाचं बटाबट झालं पाहिजे ना पुरले पाहिजे ना चला का पाटील काय जा ना वावराकडे तुम्ही ते झुंबरले म्हणलं पैसे सांगून दे जा ते म्हणे ना पैसे आणायला जातो म्हणे गेला नाही का ते कंदील बुड्याच्या घरी कंदील बुडा तर वावरात दिसून राहिला म्हणले याच्याशिवाय शांतारामच्या आता मी फोनच करू राहिलो त्याला मला ते वाटते पण आता बुडी देखता म्हणता येत नाही ना 11,000 रुपये आता म्हणून महापुराण कशी काय दिली अजून वांदा व्हायचा त्याच्या घरी अजून किटकिट ठीक आहे मी आता फोन लावतो त्याला म्हणतो इथं आहे म्हणतो वावरात शांतारामच्या ये लवकर नसतं तापले का जा हो लाव बा त्याला फोन म्हणा ते कोजागिरीचं पाय म्हणा लवकर कंदील बुडायला पैसे मागून घे म्हणा लय चिकट दिसून राहिला का पैसेच नाही काढून राहिला गेला कुठं नाही का कोणाच्या घरी नाही आता डॅनीच्या घरी नाही आता इकडे जा तिकडे जा सगळे लोक वावरायला गेले 8-9 वाजून राहिले माझ्या पुढे गेला कुठं मला वाटतं इथं असं तर काय सांगा आता मग शेवटचा आता हे अरे झगडे आहे का घरी चिंगरे आता झगडे तर सकाळी गेला असं शाळेत ते काय घरी अरे कोण आहे घरी कोण आहे मला बाई घरी आहे का अरे बाबा झुंबर काय लावा दिला म्हणलं कोण नाही घरी ती बाई पाणी आणायला गेली ती चिंगरीन ते तिची आई आणि जे आपलं जगण्या गेला आपला शाळेत नी हो त्याचा बाप गेला वावरात त्याचं काय काम आहे मला यायलाच भेटायला का हे तर इथे एकटे दिसून राहिले इकडे नाही आला वाटते नाही काही नाही इकडे आला तुम्ही कधील पाहिले सांगा आता काय आता करा आता दिवसा काय काम पडलं बाबा कंदिलाचं तुले हो काय एक तर कंदील कुठं राहिले आता बॅटरी आहे बाबा बॅटरी चार्जिंगला लावलेली हो नाही मिळालं आहे का बाजूला गिरा बरं ठीक आहे येतो मी चला लवकर काढता बा घ्या पुढे चला कावऱ्यासारखं करते लोक हॅलो काय म्हणता काय पाटील येऊ राहिला येतो ना गडबड करू ते सौदा दिला का तुम्ही सगळं झालं सौदा झाला आणि मजुरी बसलं पातीवर पण मी काय म्हणतो ते पैशाचं काय झालं मग कधी कुठं भेटला का काय चक्कीत गेलो घरी गेलो इकडे तिकडे पाय कुठंच नाही दिसून राहिले ते हो कुठं काय पाय काय झालं काय सांगा मग त्यालाच पाहायला तुम्ही तर जगण्याच्या घरी बाबा इकडे आहे ना ते इथं आला ते मग चोंबडेपणा करते जास्त ते आपलं इथं सौदा करायला आहे ते शिवलालच्या वावरात मग काय ते आपल्या शांतारामच्या मग शिवलाल सगळी गँग इकडे आहे ना ते मग इकडे आहे ना तू लवकर जाईन ते भेट लवकर नाही अजून खसखा जाते लवकर ये असं तिकडे गेले का असं चाटा देऊ राहिले ते मला वाटूनच राहिलं नाही का मला त्याला काय वाटते सुकांडा दे तुम्ही पैसे काढल्याशिवाय राहतो का थांबून आता येतो तिथं आता ऐकलं तुम्ही हो त्याचं कसं 3,500 पक्क झालं म्हणते हो तर आता यायचं म्हणणं आहे 3,500 रुपयानं आम्ही बी बा त्या लोकांना देऊन देतो आणि हे बी समजा करू लागते तर बाय आहेत हे बी आहेत झालं मग आता काही सौद्याची अडचण राहिली का 3,500 गंजी सगळं लावून ओके करून देतील आता फिटले नाही का हो झालं आता हो यायला 4,000च्या कमी काही पडणे नाही का खाणं पिणं हे ती व्यवस्था बरं ठीक आहे ना मग जमलं ना आता हो चला आमचं काही अडचण नाही आहे त्यानं जे म्हटलं ते आमचं हो चला आता तर मी काय म्हणतो आपलं बाकीचे तुम्ही आता 4 जण जा तुमचे ते साफसफाई करा कुठं आता मजूर तुम्ही म्हणजे राहायची व्यवस्था करणार आहे ते करून घ्या आता 2 वाजेपर्यंत मजूर पोहोचणार आहे शांताराम भाऊ आम्ही आता आणि हे आता इथं 4 बाया आहेत समजा आमच्या घरच्या आणि आम्ही समजा आम्ही लावतो हात आता तुम्ही ते नारळ फोडून टाका काम सुरू करून देऊ बरं करतो ना आता बस गेलं की तेच काम आता हो बरोबर फक्त आता मजूर 2 वाजेला आला की पाहिजे मग इकडेच पाठवून देतो आपल्यावर ती 14 मजूर हो ना 14 पाठवून देतो ना आले की बस मला फोनच येते यायचा हो बस काही टेन्शन नाही हो चला मग आता जा तुम्ही तुमच्या कामोकामी जा दिवस भाऊ आता हो लागा कामोकामी लागा आता मारतील म्हणा ते करा म्हणा खोपडी मुंगश्राम भाऊ लवकर पट 2 दिवसात तुमचे वारं मोक आहे चला मग आता आम्ही लागतो आता कामोकामी म्हणला आहे त्याचाच फोन आहे जमुरे का हो जमुरे हाँ हेलो हाँ बोलो जमुरे भैया हो क्या बोलते कहाँ तक है गाड़ी निकल गई क्या फिर जमुरी बात कर रहा मैं बस निकल रहा है मैं हाँ निकल गए बस हो गया तैयारी हो गई गाड़ी की लेकिन थोड़ा सा प्रॉब्लम आ गया तो मैं क्या बोल रहा सौदा हो गया क्या काश्तकारों का सौदा हो गया क्या सब सौदा हो गया 3,000 के ऊपर नहीं बोल रहे हो 3,000 से ऊपर हम 1 रुपया भी नहीं देते बोले हो तो 3,000 से आ रहे हैं तुम
गायले 2,000 घेतो आम्ही दादा. हो ना, मला काय घेणं नाही द्यायचं. ती गाडी जाणे आणि ते मजूर जाणे. हो ना, माय मला माहीत. ते हो 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 कैसा 3,000 नहीं आते हो भैया. 3,000 से कौन आ रहा अभी? वहाँ पे नहीं नहीं होता नहीं वैसा. हो ना जम्बूर भाई, कैसी बात है. खाने पीने का हम इंतजाम करते ना. काश्तकार खड़े है, ज्यादा बात नहीं करते आती. अरे वाह, फुरता ना तुमको 3,000 से. 3,000 से फुरता नहीं क्या? अच्छा अच्छा, ठीक है, पहली बार है. हो देख लेंगे फिर. हो कोई वादा नहीं. लेकिन वो कितनी एकड़ का सौदा हो गया फिर? कितने जमा हो गए पैसे? वो कैसे अपने 17 एकड़ का हो गया सौदा, और ये 3 एकड़ अभी आ गए अभी देवलाल टोयकोटे के मेरे भाई के. 20 एकड़ का हो गया समझो. 20,000 जमा हो गए मेरे पास. बाप रे, सिर्फ 20,000? अरे बाप, तुम तो बोले 100 एकड़ है, बोले ऐसा है वैसा है. हमको पुरने को ना आने को फिर. 100 एकड़ का हुआ नहीं क्या? नहीं नहीं, होता ना वो कैसा पहला दिन है कि नहीं. अभी सौदे चालू है ना. 100 एकड़ तो नहीं, 200 एकड़ देता मैं तुमको. लेकिन मजूर आने के बाद वो भरोसा बैठता है उनको. आ गए बा. वो देते वो पहले 20,000 रुपये जमा हो गए मेरे पास. बाकी के भी होने वाले हैं. लेकिन इतने कम. बरं ठीक है, अच्छा कुछ बात नहीं. तो वो 20,000 हुए क्या जमा? जल्दी भेज दो मेरे इस पे अकाउंट पर. यही मेरा फोन नंबर है. इस पर भेज दो अभी. वो दे दो. अरे कैसे क्या बात कर रहे हो तुम? पैसे अभी से क्या? बाद में देते ना. यहाँ पे आओ ना तुम. यहाँ पे आए कि बस गाड़ी खाली किया कि पैसे ले हो. अरे वाह, ऐसा होता क्या? इधर वो जो मजूर लोगों के माता पिता है, उनके लड़के छोटे बच्चे, उनको खाने पीने को पैसे देना नहीं पड़ता क्या? वैसे मजूर आते क्या? फिर वो इनको पैसे पहले देना पड़ता कुछ ना कुछ तो भी एडवांस रकम. बाद में ये निकलते, नहीं तो नहीं आने वाले. फिर जा रहे हैं मनबा उमरडा जा रहे फिर. नहीं, वैसा मत करो ना तुम. लेकिन यहाँ पे आते आते पैसे दे देना, बाद में तुम फोन पे मार देना ना. इधर समझता नहीं ना. गांव में रहते कौन? बुजुर्ग लोग रहते यहाँ पे. तो अभी उनको पैसे देना पड़ता नकदी. मैं अपने फोन पे से निकालता, इनको दे देता मेरे पास के. अच्छा हो गया. बरं ऐसा करो, तुम्हारे पास के दे दो. तुम यहाँ पे आ रहे ना मजूर पहुंचाने को, वहाँ पे यहाँ पे हम दे देंगे तुमको. अच्छा, यानी तुमको भरोसा नहीं मेरे पर? रन दो बाबा, रन दो. इतना भरोसा नहीं रहा तो फिर आती नहीं हम. तुम तुम्हारा देख लो. कोई टेंशन नहीं. रखो फोन. रखो कोई नहीं. 20,000 रुपये बोल रहा है. इनको मजूर लोगों के, इनको लोगों को, घर के लोगों को देना नहीं पड़ता क्या खाएंगे इधर? हे तर 20,000 रुपये द्या म्हणते ॲडव्हान्स. आता कसं काय करावं का दिला? द्याव का नाही म्हणलं हे. 20,000 मागून राहिला बा. आता काय कसं काय द्यायला लागेल ना मग. तिकडचे आता ते म्हातारे कुतारे असतील तर त्याला काही ना काही पैसे द्यायला लागेल ना. ते कामाला येऊ राहिली की तर देऊन दे ना मग. देऊन दे ना. काय चाललं काय आपलं? देऊन दे ना. तो जमा आहे म्हणलं ना, फोन पे मारून दे ना मग. हो ना, पण ते जर नाही आले तर आमच्या गायब होती याचं ना. नाही पण नाही शांताराम भाऊ, कसं करावं म्हणलं हे. ॲडव्हान्स 20,000 मागून राहिला ते. म्हणजे नाही तर मजूरला तिकडे मनबेल नाही तो म्हणते, तिकडे जोर मारू राहिला ते. मित्राच्या माय. अरे मग तू कोणत्या माणसासंग संपर्क केला? तुला माहित असेल ना. आता ओळखीच आहे म्हणून ते पुढचा. हाय ओळखीचा नंबर कार्ड आहे ते भेटलं मला इकडून तिकडून. पण ते आता एकदम असं म्हणजे आता काय कसं करावं समजाले मार्ग नाही. आता द्याव का नाही द्याव, मोठा प्रश्नच पडला. हेलो, क्या बात कर रहे तुम? मेरे से बात करो ना. मैं फोन चालू है ना मेरा. तुम जल्दी बताओ मेरे को, नहीं तो मैं उधर लेबर लेके जा रहा अभी. वो लोग के फोन आ रहे. मैं कैसे भी तुम्हारा 20,000 के इस पर जमा रहा, नहीं तो फिर 50,000 उधर का आदमी दे रहा, वो मनबे का. हो ना. हो, इधर पूछना नहीं पड़ता है काश्तकार लोगों को. रुको ना तुम, गडबड मत करो जरा 1 मिनिट. कसं करावं म्हणलं लक्ष्मण भाऊ? द्याव का काय, कसं काय करावं? पण मी काय सांगू आता तिच्या. आता तुमचा ओळखीचा असेल तर पाहा, नाही तर मी काय म्हणणार. मार थोडी लोट टाका तुम्ही. आता टोळी आता तिकडल्या येत असते तर मग ती काही ना काही ॲडव्हान्स घेतच असते ना. तसं कसं काय येणार आहे? तसं तर असतेच ना. ती ॲडव्हान्स काही ना काही घेतच असते. पण ते आता आपण नवीनच पडलो का नाही या क्षेत्रात नाही. बरं ठीक है. मैं क्या बोल रहा था, आएंगे ना लेकिन तुम, नहीं तो बस बाबा जमुरे का चमुरे नहीं हो जाएंगे फिर. नहीं ऐसा करो तुम, रन दो. हाँ, मैं कैसा लेबर लेके नहीं आता. तुमको कुछ मालूम ही नहीं. अरे बात 2-2 लाख रुपए लोग पहले पैसे देते, बाद में हम काम को जाते हैं 6 महीने बाद. फिर तुमको क्या मालूम है ना. हो ना, वो तुम्हारा सब बराबर है. लेकिन कैसा नहीं तो फालतू हमको चाट बैठेंगे बा. जरा डर लगता ना हो बहुत. हमने फटके बहुत खाए ना आज तक. कुछ नहीं होता, तुम डरो मत रह जा. इतने हम क्या लबाड़ लोग है क्या? सब हम ये लेबर अभी तैयार हुए हैं. उनके घर को कुछ ना कुछ 1,000-2,000 रुपये देना पड़ता है. 70 लोग है ना आने वाले. फिर उनके घर वाले को देना नहीं पड़ता क्या? मैं तो बोल रहा था 50,000 दे रहे क्या तू? तुम्हारे तो क्या 17-20,000 बोल रहे तू. वो सब बराबर है. तो ठीक है, मैं डाल देता अभी. तुम्हारा नंबर ये है ना, फोन पे नंबर. टेंशन मत ले तू. बिल्कुल टेंशन नहीं लेने का. हो, बिल्कुल 3 बजे पूरा लेबर तुम्हारे गांव में आ जाएगा और पूरा ईमानदारी से काम करके बिल्कुल चला भी जाएगा. तुम भरोसा रखो. ये कैसे इसमें भरोसा रखना पड़ता. ठीक है फिर. रखो फोन, जल्दी पैसे मारो. बाद में हम निकलते इधर से. ठीक है, मार देता मैं अभी. हो, कोई प्रॉब्लम नहीं है. आ जाओ तुम 3 बजे पहुंच जाओ फिर. हो, कोई वादा नहीं. अभी काश्तकार भी खड़े यहाँ पे, सब उनके सामने का काम है. पोचता था, बरोबर पोचता था. हाँ बिल्कुल 3 बजे के पहले पहुंचते हम. गाड़ी ऐसा सन निकलते अभी. लेकिन वो काश्तकार को अभी बोल दो जरा सा, वहाँ पे आने के बाद कैसा जरा सा व्यवस्था कर लेना. बोला पानी की टाकी वाकी का है, खोपड़ा वापड़े जरा सा बराबर करके रखो बोलना. नहीं तो फिर कैसा लेबर कैसे चिल्लाती फिर मेरे पर. नहीं करते ना. दे दो भाऊ, व्यवस्था लवकर करता म्हणलं 3 वाजे लोग. हो ठीक है, चलता. हाँ, कुछ वादा नहीं. बिल्कुल चांगली सोय करतो. जवायसारखी सोय करतो. आ जाओ तुम, टेंशन नहीं है. रखो फिर, अभी पैसे मार देता मैं. मग देतो मी त्याला 20,000 मारून देतो. आता हे सगळे तुमचे ॲडव्हान्स, बाकीचे नंतर मग आपल्याला काम झाल्यावर समजा, नाही का. बरं, तर आता शांतार भाऊ तुमचं ते नारळ गिरळ फोडून घ्या आणि लवकरात लवकर आम्ही सुरू करून देतो. मग आता उद्घाटन करून टाकू. 4 बाय आहे आम्ही 3 जण. जोपर्यंत आता 3 वाजेला घेत नाही तोपर्यंत चालू ठेवतो. आहे का देतच भाऊ. आणि तुम्ही म्हटलं तळवं गिळवं हे ते सगळं आणून त्याची व्यवस्था करून घ्या म्हणलं. खोपड्या गिपड्या हे ते जरा पाण्याच्या 1-2 टाक्या भरून ठेवा. लाईट गीट लावून द्या तिथं जरा, म्हणजे टेन्शनचं काम नाही. हो, लागा मग कामं कमी आता. बरोबर दे मग. बायला आवाज देऊन दे. मी तोपर्यंत नारळ फोडतो. थांबा बाबा सगळे जण. नारळ खान मग चालले जा. जा शिवलाल, दे बायला आवाज दे. जा बरं, कशा जा लवकर जा. करा म्हणा सुरू करा. मी आता करून टाकतो सुरू.
सौदा झाला 3:30 मध्ये झालं ते फायनल. आता बाकीचे ते मजूर जे आहे ते 3 वाजता येऊन राहिला. फोन केला त्याले. तर आता आपण आता सुरू करून देऊ म्हणते. शिवलाल भाऊ म्हणते शांताराम भाऊच्या वरातनी आता ते नारळ ते फोडतो म्हणते. पूजा केली की बस सुरू. चला मग आता तिकडेच. हो भले तुम्ही झालं तिकडे. आता मी पाहून राहिली तर कोणी अहिल्यानगरवाले म्हणते 4,000 आहे, कोणी म्हणते 5,000 आहे, कोणी परभणीवाले म्हणते. आणि आपल्या इकडे इतकं कमी कोण म्हणला? जरासं वाढीव मागायला होतं 4,000. ना 4च पडते ना ते. मग तिकडे मजूर आल्यावर खा प्याचा खर्च या कास्तकारावरच आहे ना. मग आपल्याला काय पुढे कामं थोडी करावं लागते. काय याच्या मागच राहायचं काम आहे. जाऊ द्या ना, आपल्याला आपला रोज मजूर भेटू राहील ना. मग शिवलाल भाऊन तिकडे 3,000 रुपये सांगितलं. हो त्याईले 3,000 रुपये देऊ म्हणे. 500 रुपये आपल्याला बॅगीनं आपल्याला शिल्लक भेटू राहील ना. मग असं आहे ते. तसं म्हणजे आपल्याला समजा 3,000 त्या तिकडच्या लोकांना द्यावं लागते आणि 500 वरचे आपले समजा नाही का. जाऊ द्या मग काय. मग पुढते आपल्याला आपल्या मजुरी समजा रोज जे जे काम करू ते नाही का. बरं चला मग. बरं झालं मस्त जमलं. चला मग आता लागू काम कमी. जमला आता. हो बस आता झालं मजूर सुरू. पातीवर बसला आता सगळं. आणि आता तुम्ही बी हो आता कसं गडबड करा. लवकर घरी जाऊन तळवं कट्टे फट्टे सगळे घेऊन या तुम्ही. हो एक खेप का ती आले का नाही भूतासारखे बिलकुल असे हगीच नाही करत. मग तुम्हाला आवरला जाणार नाही. म्हणून म्हणतो उद्या आपल्याला मशीना सांगणार हे आहे ते आहे आणि त्याची व्यवस्था करणं आहे. पाण्याच्या 1-2 टाक्या भरून ठेवा. आंघोळीसाठी हे ते जागा गिगा बाकीचं सगळं पद्धतशीर. म्हणजे सोय चांगली झाली पाहिजे त्याची. ठीक आहे. बाकी काय अडचण आहे का आता. पैसे पाठवले 3 वाजता बिलकुल टचूर आलं म्हणते आता. ना मग आता त्याच्यासाठी गडबड आहे ना. आता येते म्हणताना 3 वाजता ते. हो गाडी निघाला म्हणताना आता पैसे पोहोचले सगळंच झालं. पण आता तळवं कट्टे गिट्टे सगळी आता सोयीनच येतो ना. आता त्याची आपल्या खोपडीत व्यवस्था करावं लागेल ना. चला मग आता निघू का आम्ही. चला चला मग शांताराम भाऊ. आता लागले ना तुमच्या पातीवर. काही आणलं लागेल ना भाकर गिकर काही. आता पोते कट्टे सुरुवात झाली ना तुमची. पुन्हा मला वाटे आता कसं एक वेळेला सुती लावून द्या. हो घरी जाऊन पटकन मग कसं भाकर गिकर बैलबंडी घेऊन कट्टे गिट्टे पोते हे ते तळवं गिळव घेऊन या. येऊ का मग शिवलाल मी. पाहिजे का मग आता काही मला थांबायची गरज आहे का. म्हणजे कसं म्हणजे हे नका करू. उदळ तर गदळ नका करू. सर्वा गिरवा जास्त पडला नाही पाहिजे. पद्धतशीर आपल्या घरच्यासारखं करा. अरे बा काहीच काळजी नका करू. ठाणे आहे ना. ठाण्यावर भरोसा ठेवा ना तुम्ही जराशे. मग काहीच तुमचं बा काहीच नुकसान होऊ देत नाही ना. कोणता सर्व नाही पडू देत ना कोणता काहीच नाही. मग काय तर 4 बॅगा तुमच्या तुम्ही येलो कवर करतो. फक्त येता येतं जरासं चहा पाणी घेऊन जा. तेवढंच खुश राहते ते. ताण मारते तर 3 वाजे लोक तर लोड नाही ठेवत तुमचा. ते मजूर आलं की मग तर तुम्हाला काहीच नाही. उद्या तुमचा धुवा उडून टाकतो सगळा. आल्यावर खरं येऊ दे ना. याचेच आहे अजून. मग काय तर चहा घे आणतो सगळं. आण तुम्ही टेन्शन नको घेऊ. चला म्हणलं आता. चला चला याले म्हणते तळपत्री. चला 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 घ्या म्हणलं तळपत्रीवाले. मामा लुटेरे आलेले गावामध्ये. चला चला चला. अरे बाबा जे आता भागवत करत होता ना हे बच्चा तळपत्रीवाला बी. हो काय कमाल साहेब. काही रंग बदलते तर. अरे काय राजा कसं हो मामा लुटे रे. काय बा आता राजा काय आता काय नाही. घडीत काय तर घडीत काय. म्हणजे तुमचं तर काही रात्रीतून बदलता बा रंग राजा तुम्ही. काय आता तळपत्री विकू नाही. हो कशी काय बरी आहे तळपत्री का. अशी साहेब बोगस आहे का कसं काय म्हणलं. पाऊस नका तुम्ही. हे बा काही तुम्ही ओढून पाहू नका. हे बा 4 जण धरा आणि ओळा किती ओढतात सांगतो तुम्हाला. जर फाटन तर लेकाचा मामा लुटेरे नाही. सगळा माल फुकटले का जा घेऊन जा सगळी. मग 30 बाय 30ची आहे बिलकुल. 22च्याला देऊन टाकली. बोलाचं काम नाही. 200 रुपये कमी लेका. चल घे 2,000 चल उचला. मग हैगी करून राहील तुम्ही राजा. कमालच आहे नाही रे लक्ष्मीची बी. हो ना. पायवर कोणतं काय सुरू आहे याला बातच माहीत असते नाही. पायवर आपल्याला आता तळवाची पाय होती. याला मागा त्याला मागा. बिलकुल हजर आहे झाला राजे. आहे पण दिमाग पण यायला राजा. रंग बदलू गिरगिट आहे ते गोष्ट नाही काय. तसा याचं काम. हो बातच बदलते ते. हो काही काय तर काही काय नाही का. घडीत काय घडीत काय नाही ना. ते तर आहेच म्हणा. पण बरोबर म्हणजे कसं व्यवस्थित लावा ते. आम्हाला सगळ्याच पाहिजे आता. काऊन की आता सोयाबीन सोंगणं आमचे सुरू होऊन राहिले. आता दुपारून मजुरी येऊन राहिलं. यायचं वार तर सुरू झालं. तर म्हणलं आता आम्हाला कामच होतं राजा योगा. फक्त म्हणलं कसं काय म्हणलं बरोबर पद्धतशीर लावा सगळ्याला. आता इतक्या जणांना पाहिजे तर 1500 1500 नाही 1300च घेऊन जा ना. काय काय इकतोच काय मी घेऊन जा ना फुकट. हे तळवाचे आहे. भाच्या जोड भाच्या केवढ्याचे आहे रे. देऊन दे. हे घेऊन घ्या ना मग. 1300 लागून जाईन. हो आपले सल्फेटचे पोते ना शिवलेला तळवा आहे. बिलकुल नो टेन्शन. हो हे चालते घेऊन जा 1300. ते कोणाला पाहिजे हे सांगा तुम्ही. हो याचं सांगा बरोबर. 300 कमी करा. 1700 लावून द्या आता. मग इतक्या जणाला पाहिजे ना आम्हाला. घेऊन घे ना शांताराम. हो सोयाबीन आलं की देऊन दे म्हणा. पैसे सध्याचे नाही म्हणा. 2000 जाऊ दे घेऊन टाक. मग आता एकच भाव आहे. 2000 घेसान घ्या नाही तर निघा. हो काही हरकत नाही. हो खपल्या तर खपल्या नाही खपल्या तर राहिल्या. हो चला पुढच्या वर्षी इकीन. 10 वर्ष गॅरंटी आहे. आणि अजून याच्या पोळ्याला जर काही मदत जर फाटली तर मी त्याची रिपेरिंगही करायला येईल. हो सर्व्हिस आपली कायम राहील. तळव फाटला फोन करा. अरे बापरे असं आहे नाही. म्हणजे 10 वर्ष गॅरंटी आहे का बाबा. चांगलं आहे राजा मावीन तर. मावीन मग पुरलं राजा. हो 10 वर्ष गॅरंटी म्हणलं. ती बी मदतनी जर काही झालं तर ते येते म्हणता माणूस तुमचा शिवाली समजा. रप्पू गिप्पू माराले. 4-5 वर्षाच्या वर काढते का हे. 10 वर्षाची गॅरंटी विचारते. अरे 10 नाही 15 वर्षही काढा हे. पण गॅरंटी 10ची देतो आपण तुम्हाला. मग हो चालवली वापरणाऱ्यावर आहे ते. असं आहे ते. हो तरी बी पीस टू पीस वापस. 10 वर्षात जर काही झालं पीस टू पीस. हो मी नाही दिसत तुम्ही नको दिसू.
सांगा मग काय द्यायचं का नाही द्यायचं हो गॅरंटीचा माल आहे पेमेंटमध्ये हो देऊन टाकू तुम्हाला 2,000. हो का पीस टू पीस म्हणते का हे तर लय पुरतं मग नाही का हो ना हातानंच फाडायची आपण नाही का फाटली बा हां हो बस बस जाय तिकडे दे दुसरी मग असं असं हो का बरं बरं मग चालते मला 100 खान कमी करायला होते पण तरी समजा मग आम्ही सगळे जण घेतले असते मग समजा. जाऊ दे ते आणा दाखवा ती माझं हो घरचे ते पोते कट्टे आपले फारगट जमा करा तडवं फाऱ्या शिवा तुम्ही. तुमची ते हे नाही ते राहू द्या ते घेऊच नका. फालतू काही किस पाडायला पुरत नाही मला आता तोंड डुकू राहिलं मग. जा तुम्ही आणा वापस इकडे. जाऊ दे बा हो करून टाका सौदा गॅरंटी आहे ना पण हो ठीक आहे चला आता घेऊन घेऊ सगळ्याच्या एक 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 नग काढून द्या आम्हाला नगदीच देऊन टाकू जाऊ दे नाही का हो कुठं बसतं लोच्या ठेव चला देतो आम्ही पैसे नगदीमध्ये काढा ते आता कोण द्यायचं काढा लवकर पटकन जाणार आम्हाला वावरात. चल घे धीरकोंड द्या काढ फोटो 5-7 काढ लवकर लवकर कर रपा दपा. ते घेऊ म्हणा पण म्हणलं गॅरंटी आहे ना पण नक्की म्हणजे काही झालं तर मग समजा येसा ना तुम्ही नाही तर आम्ही पैसे दिल्यावर बा तुम नाही हमारे हम नाही तुम्हाला असंच नाही होईल ना. म्हणलं ना एक खेप तुम्हाला का 10 खेप तेच सांगा लागते का देतो म्हणलं ना तुम्हाला पीस टू पीस गॅरंटी आहे नाही तर 10 वर्षात होय ना. आताची कायले काळजी करू राहिली 2 वर्ष तर एकाच फेकून दिला ना फाटत नाही ती. मला फोन करा तुम्ही जरी फाटली फोन करा मी येईन नाही तर मग भाचं येईन सर्व्हिस कायम राहील. त्याला घ्या लवकर लवकर. हो ना पण ते कसं अनुभव आहे ना मला हो आता फ्रीज घेतला तर ती माणूस वॉरंटी आहे आणि गॅरंटी आहे लय सांगितलं लय गोड बोले पण आता ते फोनही नाही उचलू राहिला हो त्याला म्हणलं बा ते करंट लागू राहिला रे काय रे हो तर ते आता फोनही नाही उचलू राहिला म्हणून म्हणलं बा. ते त्याच्या पैसे सांगा मला नको सांगू घरानं ते माय मला सांगा फक्त. हो ठीक आहे तडवं देतो तुम्हाला मोकळ्या लवकर. आले का गंजलाबाजी या म्हणलं अशी व्यवस्था केली बा आता हो मस्त खोपडी बी आता झाडून गिडून ठेवली पुढे मस्त आपलं बसा उठाले पाण्याची टाकी गिकी हे ते हो 10-15 मजूर आहे 14 जमलं का मस्त पद्धतशीर रातभर झोपतीन उद्या आपलं झालं की जाय तिकडे. नाही जमलं ना मस्त जमलं हो ना आता मुंगशीरामच्या तिथून आलो मी हो त्याचंही बी मस्त त्यानं तयार केलं हो आले की बापा त्याला मस्त कसं चिवडा भाजूनही आणला त्यानं हो टेन्शनचं काम नाही हो म्हणजे कसं सुरुवात होऊन जाते मग पटकन. आता काय लाईट पाहिजे का एखादा पण इथं कसं बाहेर ते रातच्यानं बसतील का नाही हो इथं लाईट गीत लागन ना म्हणजे कसं बरं राहते मग इचुकाटा हे ती. हो तसं कर लागेल नाही का एखादा लाईट लागणच हो काय आता बाहेर बसल्या आता रातच्यानं बी जरासं जेवण खाऊन करतील इथं ते हो पण आता हे नाही म्हणलं कंदिलाबाजी मग जेवणाचं कसं काय म्हणा द्यायचा मेळ काय संगत आणतात का ते पीठकूट मीठ. आता ते तर आणतच असते ना हो ना मग आता त्याचं काय आपल्याला करावं लागते हो ते आता त्याच्या इकडे आपल्याला फक्त आले राहायची व्यवस्था करून देणं मग आता जेव्हा खातं पाच बसा ते आपल्याला घागेन देणं आपण त्याला उदळ दिलं ना हो शिवला जाणे ते जाणे आपलं काय घेणार त्याच्यात. पण तरी म्हणलं बा काय काय नाही पण आपल्याला त्यानं 3500 म्हणलं ना हो ना तरी शिवल्यानं 500चा फालका मारला पण नाही कंदिलाबाजी फोनवर म्हणेन ते 300 म्हणे वाटते काही 3000 म्हणेन ते. मग तेच आहे ना धंदे तेच आहे ना शिवलाचे कुठेही 2 नंबरचे मग हो त्यानं हे बा 500 रुपयाचा फाल काय द्यायचा मग बॅगी मागं हो ते आता काय सांगा लागते का आता ते आता जे तळं राखीन ते पाणी पिणं जाऊ दे आपल्याला काय आपले वावर तुमचे निघून राहिले ना मग काय करावं लागते एरी बी आता गुंपाबुटी तेच भाव घेऊन राहिले की नाही 3500 जाऊ द्या पण आता किती वाजले आता समजा 12 वाजून राहिले आता काय 3 घंटे देतील ते नाही का हो बस आता 3 घंटेची वाट आहे आपल्याला. आता ते निघाले होते म्हणा समजा आता हो 3 लोक पोचतील ते समजतेच ना आता काय होते काय नाही आता वाटच पोरायला आपण हो 3 घंटे काय आता बाद जाते तर जरासं बसलं असं जरा झाडून गिडून पुढचं घे होऊन जाते लाईट पेट लावेल लोक येते असं तसं जाता येते मग शांतारामच्या वरात आले का बापा समजतेस मग. जाऊ द्या मग नाही का 2-3 घंटे आता आपले उरकून घ्यावं राहिले सुईले कामं ढोरा वासरायला काही टाकून घ्या हो ते पाहिजे झुमरे आला वाटते काय झुमऱ्या घायला आला अरे काय अरे झुमऱ्या काय माणसाराच्या कधीला पाहिजे मी इकडे गावात जातो तुम्ही वावरात येता मी वावरात येतो तुम्ही गावात जाता 2 चक्र झाले माझ्या पोराच्या बंद करून ठेवला काय माणसाराच्या पैसे द्या ना बा लोक ते सरपंच दमडे खाऊ राहिले ते शांताराम उभी मग काय पैसे द्या ना लवकर ते. अरे बापरे आता सांग आता कायच करायच्या अरे म्हणलं आता पैसे कायचे मागून राहिला तू सांग ना तूच सांग ना पैसे मला मागतं का मी मागू तुले तू सांग बा आता सांग बरं दिवस त्याला सांग म्हणलं अरे म्हणलं तुला सासऱ्याची इकडे माय किती रुपये सांग बरं तूच सांग बरं. सासऱ्याचे म्हणजे आता ते व्याजच आहे ना मग ते का फुकट आहे का मग आता दिल ना ते सोयाबीन आल्यावर देतेस ना मग. तेच म्हणलं त्याचा हिशोब काढून ठेवतो मी काढतो संध्याकाळी मा घरी येतो 25,000 रुपये पहिले नेले होते उडीद मुगार देतो म्हणे ते दिले नाही त्याला आता 3-4 महिने होऊ राहिले जून महिन्याची गोष्ट आहे नंतर अजून जुलै महिन्यात नेले 25,000 50,000 रुपये नेलेले आहे त्याचं व्याज पकड 5% पहिले 7% दुसरे 25,000चे आणि त्याची बेरीज कर पाय किती रुपये होऊन राहिले तर म्हणलं ते पैसे त्या सासऱ्याला म्हणा ते बाकीचे पैसे आणून द्या म्हणा त्याच्यातून एवढे पैसे कमी द्या म्हणा 11,000 रुपये मग याच्या पडेल मी काय करू शकतो आता. बरं तुम्ही तर दिसून राहिले मला अरे म्हणलं हे बक्षिसाची रक्कम आहे याचा त्याच्याशी काय संबंध आहे ते विषय वेगळा हे विषय वेगळा का देतात सांगा बा तुम्ही. विषय म्हणजे कसं या हातात काय त्या हातात काय अरे तुझ्याकडे 11,000 रुपये माझ्याकडे आहे तुये पण माझ्या तर सासऱ्याच्याकडे 50,000 रुपये आहे ना नगदीचे मग व्याज तर बाजून सोडलं बे मग ते पैसे येऊ दे त्याच्यातून मी तुला देईन बस त्याच्याशिवाय माझं पैसे नाही. तुम्ही तर गैरफाशी झाले बा मग आता शांताराम भोले सरपंचाला कुठून दे 10-11,000 रुपये
हो ना, मग आता तू अन्न कुठून आणायची मला काय सांगून राहिला तू? हो, माझे पैसे तुमच्याच इकडे आहे ना, मग मलाच द्या तुम्ही उरले वरचे पैसे. मला काय उरला सोयाबीन आले तर निघणं सुरू आहे. जाय तुझ्या सासऱ्याला पैसे मागून घेऊन ये. आम्ही तर चांगले काटकून राहिले तुम्ही. आता सांगा, आता मला माझ्याजवळचे ते राहत आहे. आता सासरे बा काही दिलं काही नाही. आता त्यांचं सोयाबीन निघालं नाही निघालं. मग सरपंच सांग ना तसा, म्हणा मी आणतो म्हणा पैसे नंतर देतो म्हणा. थोडंसं गडबड काले 8 दिवस थांबा म्हणा. जरी सोयाबीन निघन तुझ्या सासरा पैसे आणन तरी तू दे, त्यातून काटून बाकीचे पैसे मला आणून दे. बरं का, चांगलाच गेम झाला बाबा. आता चांगली कोणीगिरी पिलेलं सरा राजा. का कधी म्हणजे तुम्ही ते 2 गिलास घरी आणले होते. पैसे मला देणार आले आता. बरंच बरं आहे बा, देतो काही हरकत नाही. चला येतो मग. सरपंचाला म्हणला थांबा बाजाराशे सासरे बा सोयाबीन आल्यावर. ठीक आहे, चला येतो मग मी. आता जा लागते आता. निरा चक्रा मारू टंगडे गेले बाय. जाऊ दे ना, असे दे नाही तसे दे नाही, जाऊ दे. हो, पण तरी 11चा फायदा झालाच ना. कंदीला देऊन तर राहिले का नाही. हो, कायच्यातून देऊ, व्याज तर लगाचं कमी झालं. जाऊ दे, जाय बा जाईन म्हणलं. तिकडे ते मजूर आलं तर पाहिजे बरं, सांगतो बरं आम्हाला. 3 वाजता येणार आहे ते. हो, तिकडे दिसलं सांगतो बरं आलं तर. हो बरं हो, समजलं की सांगतो तुम्हाला. हो चाललो मी आता. चला ठीक आहे भाऊ. हो येतो मग मी. ओके.